स्वाध्याय इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 14वा कवितेची ओळख. प्रश्न पहिला, खालील चौकटी पूर्ण करा. अ. आजीने काव्य प्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ. उत्तर, कविता करण्याची व समजून घेण्याची आकलन शक्ती वाढवणे. आ. सुधीरची काव्य प्रतिभा वाढविण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. उत्तर, सगळे कवितेत संवाद करू लागले. ई. बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण. उत्तर, सुधीरला कवितांचा लळा लागावा म्हणून. ई. कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण. उत्तर, सुधीरला काव्य प्रतिभा म्हणजे काय ते कळाले म्हणून. प्रश्न दुसरा, पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा. उत्तर, सुधीरला काव्य प्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सगळे सदस्य यमक जुळवून कवितेतून बोलू लागतात, तेव्हा गंमत येते. प्रत्येक जण आपापल्या अनुभव विश्वातील सोपे शब्द वापरतात. उदाहरणार्थ, आजी सांजवात आणि कांद्याची पात असे यमक जुळवते, तर आजोबा त्यावर म्हाताऱ्याचा वाढवतो वात अशी शब्दरचना जुळवतात, तेव्हा गंमत येते. बाबांच्या अनुभवात ऑफिस व बॉस असल्यामुळे ते ऑफिसला जाण्याची घाई बॉस करू देणार नाही सही अशी शब्द कसरत करतात. तर आई काय बाई कवितेची कमाल, हसतात तोंडावर धरून रुमाल असे यमक जुळवते. ताईला जेव्हा कवितेतून बोलायचे आहे हे कळते, तेव्हा तिच्या कवितेत मारेल तो बाजी, आई आहे घरात पिठाची सोजी या पंक्तीतून भावाबद्दल विश्वास व प्रेम व्यक्त करते. अशा प्रकारे सर्वजण कवितेतून बोलण्याची धमाल उडवून देतात. प्रश्न तिसरा, या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करून लिहा. सुधीर नावाचा एक मुलगा होता. त्याच्या शाळेत त्याला काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात, पण त्याला तो प्रकल्प कसा करावा हे समजत नाही. तो घरी जातो तेव्हा आजोबा त्याच्या पडलेल्या चेहऱ्याचे कारण विचारतात. तो प्रकल्पाबद्दल सांगतो, तेव्हा आजोबा, आजी, आई, बाबा, ताई सर्वजण त्याला हा प्रकल्प पूर्ण करण्यास मदत करतात. ते सर्वजण काव्यात बोलण्यास सुरुवात करतात. काहीही बोलायचे असेल तर छोट्या छोट्या कवितेच्या ओळी तयार करून म्हणतात. या सर्व ओळी व प्रकल्प कशा प्रकारे पूर्ण केला याविषयी संपूर्ण माहिती सुधीर त्याच्या वहीत लिहितो. अशा प्रकारे सुधीर त्याचा प्रकल्प पूर्ण करतो. प्रश्न चौथा, आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा. रोहन, मी काढलाय चित्र पण दिसतंय थोडं विचित्र. मोहन, कावळ्याचा रंग काळा पायात त्याच्या वाळा. सोहन, बगळा झाला गोरा पायात त्याच्या दोरा. रोहन, माझ्या चित्रात राजा वाजवत आहे बाजा. मोहन, चित्र काढणे नाही सजा, चित्र रंगवण्यात येते मजा. प्रश्न पाचवा, पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सहकारण सांगा. उत्तर, आजोबा म्हणतात, तू बनव भाजी छान चवळी, आण रे इकडे दाताची कवळी. यावर आजी म्हणते, तुमच्या इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. हा काव्यसंवाद मला खूप आवडला, कारण या संवादातून आजी आजोबा यांचे गोड स्नेहबंध दिसून येतो. आजोबा मिस्किलपणा चवळी कवळी या यमकातून होतो. आजीच्या अनुभवातील चवळीची भाजी व आजोबांची दाताची कवळी यांचा मजेदार व विनोदी संगम येथे दृष्टीस पडतो, म्हणून हा काव्यसंवाद खास गमतीशीर आहे. प्रश्न 6वा, खालील आकृती पूर्ण करा. पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे. शांताबाई शेळके, नारायण सुर्वे, ग. दि. माडगूळकर. बालकवी. चर्चा करूया. तुम्हाला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल? उत्तर, मला कविता करायला आवडत असल्यास मी कवितांची निरनिराळे पुस्तके वाचेल. शक्य तितक्या जास्त काव्य संमेलनास हजेरी लावेल. छोट्या छोट्या कविता तयार करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही काव्यरचनाचा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हाला कसा वाटला याबाबत मित्रांशी चर्चा करा. उत्तर,
एकदा आमच्या गावात होळी सणानिमित्त काव्य रचनेचा कार्यक्रम होता. मी माझ्या बाबांसोबत तो ऐकायला गेले होते. त्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात अनेक कविता या विनोदावर आधारित होत्या. काही कवितांमध्ये राजकारणातील विनोद होते, काही कवितांमध्ये कौटुंबिक, तर काही कवितांमध्ये सामाजिक विनोद होते. कधी कधी मोठेपणा दाखविण्यासाठी लोक खोटं बोलतात आणि त्यात त्यांची स्वतःचीच फसगत होऊन परेशानी होते. एकंदरीत हा कार्यक्रम मला खूप आवडला. मला यातून बरेच काही शिकायला मिळाले. खेळू या शब्दांशी. खालील वाक्यप्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा. अ. खो देणे म्हणजेच नकार देणे. आ. पाश सोडणे म्हणजे बंधनातून मुक्त होणे. ई. हेका धरणे म्हणजेच हट्ट करणे. ई. भावनांचे मोहळ चेतवणे म्हणजेच भावना जागृत करणे. खेळ खेळूया. अ. खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा. अ. फुशारकी मारणाऱ्यांचा पराजय होतो. उत्तर गर्वाचे घर खाली. आ. एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे. उत्तर कामापुरता मामा. ई. सर्वत्र परिस्थिती समान असणे. उत्तर पळसाला पाने तीनच. ई. थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे. उत्तर थेंबे थेंबे तळे साचे. उ. एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. आगीतून उठून फुफाट्यात पडणे. उ. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. उत्तर अति तेथे माती. ए. न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही. उत्तर नावडतीचे मीठ अळणी. आ. खाली काही वाक्य दिली आहेत, त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. खालील वाक्य वाचा, त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. तुम्हीही याप्रमाणे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. 1. आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे. उत्तर सर म्हणजे शिक्षक, सर न येणे म्हणजे तुलना नसणे. 2. सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो. त्यात कपात केलेली मला चालत नाही. उत्तर कपात म्हणजेच चहाच्या प्यालात, कपात म्हणजेच कमी. 3. एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला. दूरध्वनीवर ते मला म्हणाले, सर आपण आमच्या शाळेला भेट द्या. मी त्यांना विचारले, काय भेट देऊ? ते शिक्षक म्हणाले, ते शाळेला भेट दिल्यानंतरच ठरवा. उत्तर भेट देणे म्हणजे जाऊन पाहणे, भेट म्हणजेच नजराना. अजून काही वाक्य. 1. रत्नाचा हार गळ्यात घालणाऱ्या राजकुमाराने लढाईत कधीच हार मानली नाही. उत्तर हार म्हणजे माळ, हार म्हणजे पराभव. 2. नाव चालवणाऱ्या नावाड्याचे नाव काय? उत्तर नाव म्हणजे होडी, नाव म्हणजे नाव. विचार करा व सांगा. तुम्ही दरवर्षी अनेक प्रकल्प करत असाल. यावर्षी तुम्ही पूर्ण केलेला प्रकल्प कोणता व तो कसा पूर्ण केला, त्या सर्व कृती क्रमवार लिहून त्याचा ओघ तक्ता बनवा. मी यावर्षी आतापर्यंत ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाले त्यांची नावे, फोटो व त्यांच्याविषयी माहिती मिळवण्याचा उपक्रम पूर्ण केला. या उपक्रमासाठी मी केलेल्या सर्व कृती ओघ तक्ता पुढीलप्रमाणे. आपण समजून घेऊया. 4 प्रकारातील वाक्यांचे नमुने तयार करा. 1. विधानार्थी वाक्य. उत्तर काल खूप पाऊस पडला. 2. गुलाबाचे फूल सुंदर आहे. 2. प्रश्नार्थी वाक्य. 1. काल किती पाऊस पडला? कोणते फूल सुंदर आहे? 3. उद्गारार्थी वाक्य. बापरे, किती पाऊस पडला काल? 2. आहा, किती सुंदर गुलाब हा. 4. अज्ञार्थी वाक्य. छत्री घेऊन जा, तो गुलाब मला दे. कविता करूया. हुशारकीने मी मारतो बडबड, म्हणूनच झाली एकदा गडबड. वर्गात होती वाचन स्पर्धा, पुस्तकात लपवला चेहरा अर्धा. खेळाच्या तासात मी पुढे, चेंडू माझा आकाशात उडे. स्पर्धेत सगळ्या पहिला नंबर,
खेळून खेळून दुखते कंबर.